वंदे मातरम 1950 वर्सा संविधान सभेन भारताचे राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले। वंदे मातरमची रचना सुरवेक स्वतंत्रपणान केली। उपरांत बंकिमचंद्र चटर्जीच्या आनंद मठ ह्या कादंबरीत ती आस्पावीत केली। हे गीत सगळ्यान आधी रवींद्रनाथ टागोरान 1896 कलकत्तेच्या काँग्रेस अधिवेशनात गायल्ले। वंदे मातरम ही राजकीय घोषणा म्हणून 7 ऑगस्ट 1905 दिसा वापरली। वंदे मातरम गीताक 150 वर्सां पुराय जातात। नमस्कार आणि येवकार, हांव गौतमी आणि तुम्ही पळयता प्रायम टीव्ही। गोवा विधानसभा अधिवेशनात वंदे मातरमचेर चर्चा दवरली। त्या वेळार आपचो आमदार बेन्झी वेगस आणि गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसायान हाचेर भाष्य केले। बेन्झीन ह्या निमतान भाजपाची मातृ संघटना जिका म्हणटा RSSन स्वातंत्र्य चळवळीत वंदे मातरम केन्नाच म्हटलें ना अशें म्हणटकच वाद निर्माण जालो। त्या वादाच्या फाटभुंयेर गोंयच्या मानस्त्यांच्यो ह्यो रिएक्शन्स। अशें तुमी पळयलां आसतलें विधानसभेन ते पयर असेंब्लीक मातसो तो वाद जालो वंदे मातरमचेर। वंदे मातरम म्हटलें म्हणून राष्ट्रभक्त जायना अशें बाणावल्याचें आपचो आमदार बेन्झी वेगसान म्हटलें। आमकां राष्ट्रभक्तीचें सर्टिफिकेट भाजपा कडल्यान नाका अशें म्हणलें। सो तुमची प्रतिक्रिया कितें आहा हाचेर? तेणे म्हटलें ते बरोबर म्हटलें, कारण मुळातच राष्ट्रभक्ती वंदे मातरम म्हटली म्हणून राष्ट्रभक्तीच्या बाबतीत भाजपचे म्हणणे कांयच गृहीत धरप ना। हेचें कारण अशें की वंदे मातरमाक हेंचो पयलीं पासूनच विरोध आसलो। संघ, हिंदू महासभा, त्याच्या नंतर जनसंघ आणि त्याच्या नंतर आता भाजप। म्हणजे ज्या गजालीचेर हेंचो विरोध म्हणजे महाराष्ट्रांत तर कितें वंदे मातरम घोषणा दिली की संघवाले जे असले RSS, ज्या RSSच्या संचलनान मुख्यमंत्री गोंयचो मुख्यमंत्री भाग घेता त्या RSS खिसे कातरम म्हणटाले। वंदे मातरम घोषणा दिली की हेवटेन हे लोक खिसे कातरम म्हणटाले। म्हणजे इतकी त्या वंदे मातरमची अवहेलना करणाऱ्यांक त्या वंदे मातरमाचेर चर्चा करपाचो सुद्धा नैतीक अधिकार ना। त्यामुळे हे जे म्हटलेलं आसा की भाजप कडल्यान सर्टिफिकेट नाका म्हणून राष्ट्रभक्तीचे, ते बरोबर आसा। किंबहुना राष्ट्रभक्तीचे धडे भाजप कडल्यान घेण्यासारखी परिस्थिती ना। याचे कारण अशें की ह्या लोकांनी आपल्या स्वातंत्र्य लढ्यान केन्नाच सहभाग दिलो ना। ज्यांच्यानी स्वातंत्र्य लढ्यान सहभाग दिलो ना आणि ज्यांचो आदर्श मुसोलिनी मुसोलिनीक वचून मेळटा आणि मागीर हांगासर RSS स्थापन करता, त्याच्या संदर्भात आमच्या मुख्यमंत्र्यांनी बीन उलोवचें। तांकां जर हिम्मत आसा जायत जाल्यार असेंब्लीन संघाच्या संदर्भात जो तो भाग घेता संघाच्या संचलनान, त्या संघाच्या जन्माच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी उलोवन दाखोवचें। भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनात RSS वाल्यांनी केन्नाच वंदे मातरम म्हटलें ना अशें म्हणटकच मुख्यमंत्र्यान खर हरकत घेतली। तर ह्यांनी वेन्झीक अँटी नॅशनल अशी उतरां वापरली। हो कितें प्रकार? तुमी हे घडणुके कडेन कशे नदरेन पळयतात? म्हणजे ही सादी गजाल अक्षरशः। आणि वंदे मातरम ते म्हणटले कित्याक भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत जांकां भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीशी देणे ना घेणे आणि जे कायमचे विरोधी रावले भारताच्या स्वातंत्र्याच्या चळवळीत, त्यांच्यानी अजिबात आता पंडित नेहरूचेर हे टिका करतात न्हय। पंडित नेहरूच्या आयुष्याच्या पैकी 9 वर्सां पंडित नेरून तुरुंगात घातली स्वातंत्र्याच्या लढ्यात। आता असो एकय मनीस दाखय भाजपचो, आताचो सोडून दी, संघाचो, जनसंघाचो, हिंदू महासभेचो, की जेणे स्वातंत्र्याच्या आंदोलनात भाग घेतलो आणि 1 वर्ष किमान तुरुंगात तरी काढलेला असा, असो एक मनीस आमच्या मुख्यमंत्र्यांनी दाखोवचो। म्हणजे व्हडले जे उलयतात तत्वज्ञान, इतिहासाचे ज्ञान नासतना इतिहास आपणाक जणू काय सगळो ल्हानपणापासूनच सामको एकदम खबर आसलेल्या सारखी उलोवण्याची पद्दत जी आसा ती अतिशय घातक पद्दत आसा आणि ती मुख्यमंत्र्याच्या पदाचेर बसलेल्या मनशाक न शोभणारी आसा। ओके, आणि तुमच्या राष्ट्र सेवा दल सामकी जुनी संघटना, तुमकां स्वातंत्र्य लढ्याचो इतिहास आसा। RSS हेवूय बी एक पोरणे संघटन। सो RSS स्वातंत्र्य चळवळीत कितलो सहभाग आसलो? RSS आणि राष्ट्र सेवा दलाची तुलनाच जाणें शक्य ना। खंय इंद्राचो हिरावत आणि खंय श्याम भटाचे तट्टाणू। संघाचे आज जरी 100 वर्षां पूर्ण जाली आणि संख्या जरी साधारणपणे त्यांची 10 कोटीच्या आसपास सैनिक जरी झाले, कार्यकर्ते जरी झाले, तरी म्हणून काय
त्याची क्वालिटी वाढना, संख्या वाढल्या, पण राष्ट्रसेवा दलाचे जन्मापासून फैजपूरचे जे मोठे अधिवेशन झाले स्वातंत्र्य लढ्यातले त्या इतर सहभाग असलो आणि स्वातंत्र्य गोयच्या मुक्ती लढ्यात सुद्धा राष्ट्रसेवा दलाचा सहभाग आसा. लोहियापासून मधुलिमीये, त्याच्यानंतर भाई वैद्यासारखे, पटवर्धना सारखे असे कितलेशेच नामवंत मंडळी गोयच्या मुक्ती लढ्यात असले आणि त्यांच्याकडल्यान गोयच्या मुक्ती लढ्यात कोणूच ना. शेवटी आमच्याच लोकांनी त्या एक जोशी म्हणून जो संघवाल असलो, चल तू बसून कितें करताय, त्याच्याऐवजी या गोयच्या मुक्ती लढ्यात आम्ही सहभाग घेऊया म्हणून त्या जोशीक घेऊन येयले. म्हणजे ही परिस्थिती असा, स्वतःहून ते केन्नाच येयले ना आणि स्वातंत्र्य लढ्यांनी त्यांच्यानी केन्नाच सहभाग दिलो ना. आणि म्हणून तर शेवटी यांचो सावरकर माफीनामे सादर करतात ब्रिटिशांच्याकडे की आपण याच्यानंतर केन्नाच ह्या भानगडीन पडचो ना आणि तुमकां मदत करतलो. त्याच्या भायर जो हे जे हिंदू मुस्लिम करताना श्यामा प्रसाद मुखर्जीचे नाव हांगासर स्टेडियमाक दिल्ले आसा ना, तांकां जर ते खरेच जर देशप्रेमी आसा जायत, राष्ट्रभक्त आसा जायत जाल्यार श्यामा प्रसाद मुखर्जीचे नाव त्या स्टेडियमाचे काडपाक जाय. कित्याक श्यामा प्रसाद मुखर्जी 1941 फजल हक हो जो बंगालचो मुख्यमंत्री आसलो त्याच्या बरोबर फायनान्स मिनिस्टर म्हणून बसलेलो माणिये लावन. म्हणजे मुस्लीम एका बाजून चळवळ चलता, दुसऱ्या बाजून हो बंगालाक फजल हकच्या बरोबर बसून थंय कारभार करता. त्याच्या फुडें 1942 जे मुक्ती म्हणजे चलेजाव आंदोलन असले, त्या चलेजाव आंदोलनाच्या विरोधी ह्या मनशान ब्रिटिशांक पत्र बरयलें की अशा पद्दतीन 42 आंदोलन मोडून काडप. एका बाजून 42 आंदोलनान लाठी खावन जखमी जाल्ले असे हजारोच्या संख्येन आसले स्वातंत्र्य सैनीक आणि दुसऱ्या सायडीक हो श्यामा प्रसाद मुखर्जी जेणी हो 42 आंदोलन कशें मोडून काडप हे गव्हर्नराक पत्र बरोवन कळयता. कोण राष्ट्रभक्त खरे? ओके. आरएसएसचे गोय वा भारतातले योगदान तुम्ही सांगू शकताले थोडे कितें? आरएसएसचे हय, गोय वा भारतातले योगदान झिरो. योगदान इतकेच की खोटे सांगत हिंदू मुस्लिम द्वेष पसरत ते वाढले. आणि कितें आसता, आजार बेगीन वाडटा. कळ्ळें न्हू? एखादो जर आजार जालो जायत जाल्यार तो रोखडो वाडटा फटकन. जसो कोरोना व्हायरस वाडलो तसो संघ वाडलो, पण तेचेर उपचार करणे हे दीर्घकालीन आसता. खूब वर्सां तेचेर वखदां घेवची पडटा तेन्ना तो बरो जाता. म्हणजे संघ हो ह्या देशाक लागलेलो सगळ्यात व्हडलो कोरोना आसा हे आमी जितक्या बेगीन लक्षांत घेत तितक्या बेगीन बरें. कळ्ळें? ह्या देशा खातीर तेंच्यांनी कांयच करूंक ना. तेंच्यांनी फक्त हिंदू केले आणि जेन्ना गरज पडटा तेन्ना भुमिका बदलत गेले. संघाची अशी तो सरडो, जाका चॅमिलियन इंग्लिशीन म्हणटात, रंग बदलणारो सरडो. जशी जशी परिस्थिती येता तसो तो बदलता आणि आपली भूमिका समोर दवरता आणि लोकांक मूर्ख करता. ह्याच्या पलीकडे त्यांनी कांयच करूंक ना. कळ्ळें? तो त्याचो गोलवळकर जो आसा तो सरळ सांगता ना, भारतीय संविधान हे गोयडी ते हेवटेन तेवटेनचो जमा करून बरयल्ले आसा. त्यामुळे आमचो संविधानाचेर विश्वास ना, तिरंग्याचेर विश्वास ना. आमचे राष्ट्रगीत हे जनगणमन न्हू आणि आमचो जो राष्ट्रध्वज आसा तो भगवो. आता कोण राष्ट्रप्रेमी आणि कोण राष्ट्रद्रोही? ओके. आणि वेंझी आणि विजय सरदेसाईन वंदे मातरमचे डिबेट दवरून सरकाराची सगळ्या मळा वयली नामुष्की लिपोवपाक सोदता अशें म्हणलां. आता विधानसभेत वंदे मातरमचे डिबेट गरजेचे अशें दिसता तुमकां? नाही, हे वास्तविक हो प्रश्न कसो जाला. आमचो जो मुख्यमंत्री आसा तो दिल्ली बोले गोवा हाले. थंय पार्लमेंटान मोदीन ते काढले वंदे मातरमचो इश्यू आणि तेणी कितें केलें की सगळी टिका जाली ती मोदीचेर जावंक ना. मोदीच्या ऐवजी जी स्वातंत्र्य लढ्यातली पार्श्वभूमी असली त्या पार्श्वभूमीच्या संदर्भातून संघाचेर टिका जाली आणि हे घडोवन हाडपाचे मोदीचे षडयंत्र असले. आणि ते ह्या लोकांच्या हांगासर ज्या सत्तेचेर आसात हेंकां ती अक्कल ना समजून घेवपाची. म्हणून हेंच्यांनी तीच री हांगा ओडली आणि त्या खातीर तेंच्यांनी वंदे मातरमचेर दवरले.
हांगा चर्चा करपाची आसा बर्थचेर जे 25 लोक मेले त्याच्या संदर्भात आणि त्याच्या संदर्भात कितें काळजी घेवपाक जाय आणि कितल्योश्योच गजाली नायट क्लब आसात ते बेकायदेशीर आसा, कितल्योश्योच अश्यो गजाली आसात ज्यो बेकायदेशीरपणे वेगवेगळे प्रोजेक्ट जमनी हडपून वेगवेगळे प्रोजेक्ट उबे करतात. त्याच्यामुळे गोंयच्या संदर्भात अतिशय बारकायेन अभ्यास करून ह्या सगळ्या गजालीचो फुडल्या अनेक येणाऱ्या जनरेशनाक हांगा रावपा खातीरची संदी आसतली काय ना हेचो विचार करपाचो सोडून वंदे मातरम सारकिल्या गजालीचेर तुम्ही हेजे चर्चा सत्र दवरता हेका कांयच अर्थ ना. वंदे मातरम हे अतिशय म्हत्वाचे गाणे म्हणजे 1876 बरयल्ले बंकिमचंद्र चटर्जी आणि म्हणजे ते आनंद मठाच्या हितरसून आनंद मठ नावाचो नॉवेल तेणी बरयल्लो न्हू तो हितरसून घेतलो आणि रवींद्रनाथ टागोरांनी फक्त निवडली ती 2 कडवी आणि नेहरून महात्मा गांधीन काय करूंक ना. रवींद्रनाथ टागोरांनी 2च कडवी निवडली कारण तीच महत्वाची आसा म्हणून त्यांच्यानी ती घेतली आणि 1890 नॅशनल काँग्रेस कॉन्फरन्स जेन्ना जाता तेन्ना रवींद्रनाथ टागोरांनी ते वंदे मातरम गावन दाखयले. इतको तेका प्रचंड इतिहास आसा आणि तुम्ही हांगासर जे नाटकबाजी करता हांव ताका नौटंकी म्हणटा कळ्ळें. ती उत्तर प्रदेशात नौटंकी जाता तशा प्रकारची नौटंकी राजकारणातली हांगासर हे सरकार भाजपचे सरकार करपाक सोदता आणि बाकीच्या सगळ्या प्रश्नांक पड्ड्याच्या फाटल्यान घालपाक सोदता. म्हणजे जी जबाबदारीन जे करपाक जाय तेंच्यांनी त्याच्या संदर्भात बेजबाबदारी दाखयता आणि जेका म्हत्व आसात वंदे मातरमाक पण तो विशय असेंब्लीन अशा पद्दतीन चर्चेक हाडपाची कांय गरज नासली. आपले ट्रिब्यूट तेका दिवप आणि आपलें काम सोंपप. पण त्याच्या निमतान बाकीच्यो गोष्टी करपा खातीर विरोधकांक जोडपा खातीर विरोधकांची बदनामी करपा खातीर स्वातंत्र्य आंदोलनाच्या संदर्भातले जे कोण आसात त्यांची बदनामी करपा खातीर वंदे मातरमाक विरोध केलो म्हणून सांगपा खातीर ह्या खातीर वापरपाचें न्हू हे प्लॅटफॉर्म. हो प्लॅटफॉर्म गोंयच्या भवितव्याच्या संदर्भात विचार करपा खातीरचो आसा. वंदे मातरमचो विचार जरूर जावचो पण ज्या पद्दतीन हे करपाक सोदता हेंच्या एकट्याकय वंदे मातरम म्हणपाक जमचें ना. कोणाकच जमचें ना वंदे मातरम म्हणपाक. नाटकांनी नाटक सोंपल्या नंतर गोंयान वंदे मातरम म्हटले वयताले हे हांकां खबर नासा जाय कळ्ळें. म्हणजे वंदे मातरम आनी गोंयचो संबंध हो पुर्वापारचो आसा ते हेंच्यांनी कांय सांगपाची गरज ना. ओके सर माझं लास्ट क्वेश्चन आता तुमकां वंदे मातरम दर एकल्यान म्हणपाकूच जाय अशें दिसता तुमकां? वंदे मातरम हेका इक्वल स्टेटस दिला कळ्ळें. म्हणजे भारताच्या संविधानान राष्ट्रगीताच्या बरोबर हे राष्ट्रीय गीत म्हणून मान्यता दिल्ली आसा भारतीय संविधानान. जनगणमना खातीर जशे नियम आसात त्या पद्दतीचे नियमांच्या बाबतींत वंदे मातरमाचे बाबतींत शिथिलता आसा. तेका नियम आसात त्याच्या खातीर काही क्रायटेरियाज आसात त्याच्या खातीर काही गोष्टींचे आमकां काटेकोरपणान पालन करपाक जाय. वंदे मातरमाच्या बाबतींत तशें काटेकोरपणे पालन करपाची गरज ना पण तेका तसो इक्वल स्टेटस असो वंदे मातरमाक भारतीय संविधानान दिल्लो आसा आणि तो सगळे जाण आमी मान्य करतात. त्यामुळे आमी जे मान्य करता तेचेर आमकां तत्वज्ञान सांगपाची कांय गरज ना. हे तत्वज्ञान म्हणजे कितें पाद्री आपल्या शर्माव सांगता आणि घरा कडेन येयल्या नंतर मागीर ते ती वयनी सगळें दान करून तेची वयनी दान करून दिता. त्या वेळार तो पाद्री सांगता अरे हे शर्माव तुका नासले ते लोकां खातीर असले. तसले ह्यो सरकाराच्यो गजाली. सर म्हाका सांगा विधानसभेत जे वंदे मातरम वयल्यान जो वाद जाल्लो पळय तेन्ना वंदे मातरम म्हटले म्हणून राष्ट्रभक्त जायना अशे आमदार वेंजी वेगस यांच्यांनी म्हटले. आमकां राष्ट्रभक्तीची सर्टिफिकेट भाजपा कडल्यान नाका अशें त्यांच्यांनी म्हटले. सो तुमचे कितें थॉट्स आहा हेजेर? वंदे मातरम जे आसा ना ते वंदे मातरम ते आमी ल्हानपणापासून आयकत येयल्या. आमच्या गांवांत खूब जी नाटकां जातात आणि नाटकां जाल्या उपरांत निमाणो जो पड्डो पडटा त्या वेळार सगळे कलाकार भायर येवन ते वंदे मातरम म्हणटात. अजूनही म्हणटात आणि जे गोवा मुक्ती पूर्व काळापासून म्हणटाले ते अजून पासून म्हणटात. म्हणजे वंदे मातरम हे लोकांच्या काळजात आसा आणि वंदे मातरम हे जो नारो जो आसा
तो भारतीय स्वातंत्र्याच्या वेळार उपयोगान हाडलेलो. अशफाकुल्ला सारको मनीस सुद्धा वंदे मातरम म्हणटालो, स्वातंत्र्य सैनीक. त्यामुळे वंदे मातरम एका कोणाचो विरोध ना. पूण वंदे मातरम विरोध कित्याक आसा? जेन्ना कांय लोक इस देश में रहना है तो वंदे मातरम कहना ही होगा अशें म्हणून एक आक्रमक भाशेन जेन्ना उलयतात तेन्ना विचार करतात की ज्यांचो स्वातंत्र्य लढ्यान कांय भाग नासलो, जे आता म्हणतात त्यांचे पूर्वज ज्या विचारांचे हे विचारांचे आसात त्या विचाराचे पूर्वज स्वातंत्र्य लढ्यान भाग नासलो आणि हांकां अकस्मात कसो जाता वंदे मातरम म्हणूंकूच जाय, वंदे मातरम म्हणूंकूच जाय असे जेन्ना जे म्हणटात तेन्ना प्रश्न पडटात की वंदे मातरम कित्याक म्हणपाचें. आता वंदे मातरम म्हणटना आता अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी म्हटले वंदे मातरम म्हटले आजूय म्हणटात. परंतु वंदे मातरम एक आपण जे इतिहास पळयलो तर बंकिमचंद्र आनंदमठ नावाची एक कादंबरी आसा. ही आनंदमठ कादंबरी ह्या कादंबरी मुस्लिमांक चिथावणे खातीर असे जे शब्द वापरल्यात आणि मुसलमानांचेर हल्लो करप, त्यांची घरां जाळप, गांव जाळप आणि मुस्लिमांक मारात मारात. आता आयतार येयलो म्हणटकूच आमी मागीर ती मस्जिद पाडून थंय मस्जिद मंदिर निर्माण करतले असो जो एक धार्मीक जो एक संदर्भ आसा ते वाचल्यार लोकांक प्रश्न पडटा हें कित्याक म्हणून. आता परत प्रश्न आसता की आता हो हट्ट कोण धरतात? जेन्ना वंदे मातरम एका राष्ट्रीय गीत म्हणून हे जालें तेन्ना हेजी कमिटी बसली. ह्या कमिटीन आपले नेहरू आसले, रवींद्रनाथ टागोर आसले, सुभाषचंद्र बोस आसले, मौलाना अब्दुल कलाम आसले. तर हे सगळे आझाद सगळे जे आसले त्यांनी विचार केलो आनी पळयलो की ही दोन कडवी आसात पयली ती एक आसात. मागिल्ली जी कडवी आसात त्या कडव्यान सगळे कितें आसात तर धार्मीक देवीचे हे आसा. तर ती म्हणजे कोण? ही आयुध कमळार विराजमान होणारी लक्ष्मी, विद्या देवती सरस्वती, विद्यादायिनी. आता मुसलमान जे आसात ते मुसलमान तो त्यांचो एकेश्वर आसा तो कोणाकडे दुकानं म्हणतात ते. आता आम्ही जर राष्ट्रवाद आता हिंदू राष्ट्रवाद काय लोक हिंदू होच अशें म्हणपाची एक जी भूमी आसात तेच लोक अशें म्हणटात. मग आता म्हाका सांगात दुसऱ्या धर्मातले लोक लक्ष्मी सरस्वती आपली देवी कित्याक म्हणटले, त्याच्या पुढे ते कित्याक झुकतले आणि ह्या कारणां खातीर त्यांच्या वेळार त्या वेळार पयली आमी म्हणया आनी सरकारांनी ठरवले. पूण जेंकां आता कमळावर विराजमान जाल्ली देवता लक्ष्मी, आता एक कमळाचे राष्ट्रीय आता एका पक्षाचे चिन्ह आसता तांकां दिसता हे जायत जमता संपूर्ण वंदे मातरम आणि त्यामुळे हो सगळो वाद निर्माण झाला. राष्ट्र सेवा दल आसा पळय ते सामके जुनी संघटना आसा. RSS पण एक जुने संघटन. सो RSS स्वातंत्र्य चळवळीत कितलो सहभाग आसलो अशें दिसता तुमकां? RSS ते स्वातंत्र्य चळवळी आता आमी सांगपाची गरज ना कारण ज्यांच्यांनी RSSचे साहित्य वाचलां आणि इतिहास वाचला त्यांना खबर असतली की स्वातंत्र्य चळवळीत त्यांचो कितको सहभाग आसला तो. आता पळयता जे म्हणतात वंदे मातरम म्हणूंकूच जाय पूण ज्या लोकांचो ज्या संघटनेचो भारतीय तिरंगे झेंड्याकूच विरोध आसा ह्या संविधानाक तेंच्यांनी गोदडी म्हटलेली आसा आणि ह्या जो संविधान मानतात तेन्ना आपल्याच्या कार्यालयाचेर जेंच्यांनी कित्येक वर्षां हो तिरंगो लायलो ना
आणि जेणी लायलो त्याचेर केस घातली. तर अशा तरेचे लोक आता सांगतात राष्ट्रवाद शिकयतात. आता पळयात की ब्रिटिशांक धाडून घालप या तीव्र इच्छेन कांय लोक स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतात. पूण आमी हे विसरूंक जायना की आमच्या प्रतिज्ञेन आमी जेन्ना स्वातंत्र्य शब्द करतात तेन्ना हिंदू धर्म आणि हिंदू संरक्षणाचीच आसतात. आमच्या प्रतिज्ञेन ब्रिटिशांक धाडून घालूंक जाय अशें खंयच म्हटलेलें ना. अशें खंयसर आसा तर हेंचे गुरू जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे सरसंचालक आसात ते गुरुजी समग्र दर्शन खंडातूच हे बरयल्ले आसात. आता हे फुडें अशें म्हणटात पळयात संकुचित दृष्टिकोनाचे लोक ब्रिटिशांक सत्तेक विरोध करपाचो प्रयत्न करतात. आपल्या वायट स्थितीक सामर्थ्यशाली परदेशी लोकांक जबाबदार धरून धरप हे चुकीचे आसा अशें जे म्हणटात ते आमकां राष्ट्रवाद शिकयतले. आता देशाच्या अवनत अवस्थेक ब्रिटिशाक दोश दिवप हे बरोबर ना. व्हडलो मासो धाकट्या माशाक खातात हो निसर्ग नियम आसा आणि ब्रिटिशान आमचेर अन्याय करता अशें म्हणप निरर्थक आसा अशें त्यांच्या साहित्यान आसा. ज्या वेळार गांधीजी आणि सगळे सांगतात की ब्रिटिशांच्यो नोकरी सोडात सगळे आणि स्वातंत्र्य चळवळीत भाग घेयात त्या वेळार हे लोक खंय आसले. तेंच्यांनी सांगलें की ना 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 एक जर असो आसलो एक भुरगो येयलो तरुण येयलो आणि म्हणटा आमी गांधीच्या आंदोलनात सहभागी जाता तर ताका हेडगेवार सांगतात डॉक्टर हेडगेवार ना 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 तुज्या घरांतल्या लोकांक कोण पळयतलो. तो म्हणटा ना आमी सगळी वेवस्था केल्ली आसा पयशे एकटे करून दवरले. तर तो म्हणटा पयशे एकटे केल्यार ते 8 दी. मागीर तो मनीस फुडें त्या हितून खंयतरी गेलो ना बाबडो. अशे हे लोक ज्यांनी स्वातंत्र्य लढ्याक खंयच सहभाग दिला. हांव एक प्रतिप्रश्न करता खंयच आता म्हणटा विधानसभेन चर्चा जाता लोकसभेन चर्चा जाता म्हाका दिसता की जाहीर अशी चर्चा जावची भायर गोंयान खंय तरी आझाद मैदानार चर्चा जावची आणि हे चर्चेन सांगपाचें तेंच्यांनी की हेंच्यांनी ब्रिटीश सत्तेच्या विरोधात कितके फावटी उलयले. ब्रिटिशा विरुद्ध या संघान वंदे मातरम कितकेदा म्हटलां. तेंच्यांनी भारतीय तिरंग्या झेंड्याचो आणि संविधानाचो पाठपुरावो केला. तेका कितकेदा कितें बरें म्हटलां काय विरोध केला. कितक्याशा स्वातंत्र्य सैनिकांक आदर केला सांगपाचें. आणि एक माझं क्वेश्चन सर तुमकां RSS चे गोंया भारतातले योगदान सांगू शकता तुमी. कितें RSS चे गोंय वा भारतातले योगदान सांगपाक शकता. ना की घेतला आता मोहन तुमचं आवाज क्लिअर आहे ना मातसो नेटवर्क रावता. कितें आसा भाग घेतला पूण म्हणून संघटने आता एक साधे डॉक्टर हेडगेवारान सुद्धा भाग घेतला ते सुद्धा तुरुंगात गेले असे म्हणतात. पूण हेडगेवारांच्या त्यांच्या साहित्यान संघाच्या साहित्यान बरयल्ले आसा हेडगेवार तुरुंगात गेले आणि ते कितें म्हणटात आपूण तुरुंगात गेले कित्या खातीर तर थंयसरले जे स्वातंत्र्य सैनीक आसा तांकां हिंदुत्ववाद सांगून तांकां आपल्या वाटेन हाडप हिंदू राष्ट्रवाद साठी आणि म्हणून आपूण थंय गेल्लो आणि काम करून भायर सरलो. म्हणजे हेंचो अंतस्थ हेतू कितें आसलो म्हणून तांच्यांनी सांगपाचें की इतिहासातले दाखले दिवपाचे की हे आमी संघान RSSान स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला दाखवचे साहित्य. आणि भारतात आणि क्वेश्चन सर माझा तुमकां नेक्स्ट भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनात RSS वाल्यांनी केन्नाच वंदे मातरम म्हणले ना अशें म्हणटकच मुख्यमंत्र्यांनी म्हटल्यार संदर्भ सांगपाचो
सांगपाक ना खंय आसा तो. आणि आता तिरंगा ना, तिरंगा झेंड्या तिरंगा ते म्हणतात हे तू 3 रंग आसा हे अशुभ अशें त्यांच्या साहित्यान बरयल्ले आसा हे ना अशें म्हणून. राव सर क्वेश्चन कंप्लीट करता सर. हॅलो क्वेश्चन कंप्लीट करता सर. बरें बरें. गोंयच्या असेंब्लीन भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनात आरएसएस वाल्यांनी केन्नाच वंदे मातरम म्हटलें ना अशें म्हणटकच मुख्यमंत्र्यान ताचेर खर हरकत घेतली. वेंझीक एंटी नॅशनल अशी बी उतरां वापरली. सो तुमी हे घडणुके कडेन कशें पळयता? एंटी नॅशनल अशें म्हणप म्हणजे फक्त ना कितें करप आपल्याक जाय तें घेवप आनी जाय तें सोडप अशें म्हणटा ना. सावरकर म्हणटा ना सावरकर राष्ट्रवाद म्हणटात, पण सावरकराची विज्ञान निश्ठा तुमी घेतात ना घेतात. परत हो आमचो कोण एका प्रधानमंत्री केलो ना सरदार वल्लभभाई पटेलाक अशें म्हणप आनी नेहरूच्या विशयी घोशीत करप, पण सरदार वल्लभभाई पटेलानूच RSS हे तुमी सांगतात सांगिनात. आपलो आंबेडकरान बाबासाहेब आंबेडकरान एका बरें म्हटलेलें अशें म्हणटात, पूण बाबासाहेब आंबेडकरान कित्याक लाथ मारून भायर सरलो हिंदू धर्म हे आपणाक जाय तें घेवप आनी नाका तेजो हें करप अशे तरेचें म्हणप हें योग्य न्हय. कळ्ळें. आनी एक लास्ट म्हाजो क्वेश्चन सर तुमकां. वंदे मातरम सारखे विशय विधानसभेत चर्चे येवचे अशें तुमकां दिसता? ना आता गोंयचे जर घेतले कितले विशय आसात, भारता समजचे कितले विशय आसात. आता हे कित्याक तेका एक कारण आसा. विशय कित्याक वळटा कारण हेंच्यांनी सगळ्या हे RSS माइंडेड लोक जे आसात जे त्यांच्या गोळवळूनी म्हटलेले आसात भगवत आमच्या संस्कृतीचो प्रतिनिधित्व करता आनी परमेश्वराचे प्रतीक आसा. संपूर्ण राष्ट्र ह्या भगव्या ध्वजा फुडें नतमस्तक जातलो तो दीस आमचो भाग्याचो आनी हिंदू राष्ट्र जावपा खातीर हे सगळे प्रयत्न आसात. आनी म्हणून हे सगळे चर्चा जावप हे करप संपूर्ण वंदे मातरम म्हणप हे सगळे आसात आनी मूळ मुद्दे जे आसात मूळ विशय जे आसात ते कनेक्ट करून लोकांक भलत्याच वाटेन व्हरप ह्या खातीर अशा तरेची चर्चा आसा. आनी म्हणून म्हाजें एक नम्र निवेदन हे सगळ्या लोकांक आसात की कृपया RSSचे साहित्य वाचात, भारताचो इतिहास वाचात आनी जर वेळ मेळ्ळो 150 वर्सां जाली आमकां एका वंदे मातरम कृपा करून आनंद मठ ही कादंबरी वाच. Subscribe to Prime TV and follow all our social networking sites.